जत तालुक्यातील कुणीकोणूर ते रोडे वस्ती व रोडे वस्ती ते आबाचीवाडी या रस्त्यावरील तात्पुरता बांधलेला पूल पावसाच्या पाण्याने वाहून गेला। गेली 40 वर्ष झाली नागरिकांना या पुलासाठी संघर्ष करावा लागत आहे। अनेक नेत्यांना, पुढाऱ्यांना व प्रशासनाला याचे निवेदन देऊनही त्या कामाकडे दुर्लक्ष आहे। या पुलामुळे लोकांना खूप नाहक असा त्रास सहन करावा लागत आहे। आत्ताच झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे रोडे वस्ती ते आबाचीवाडी पूल पाण्याने वाहून गेला असून रोडे वस्ती व आसपास राहणाऱ्या लोकांचा संपर्क तुटला आहे। लोकांना ओढा ओलांडण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत असून रोडे वस्तीवरील लहान व मोठ्या मुलांची संख्या 50च्या वर असून शाळेला जाण्या येण्याचा प्रश्न उद्भवला आहे। शाळेसाठी मुलांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जीव मुठीत धरून शाळेला जावं लागणार। त्याचबरोबर त्यांचे जनावरांचे दूध घालायला जाणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे। दरवर्षी या रस्त्यासाठी रोडे वस्तीवरील नागरिकांनी व ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन केराची टोपली दाखवत आहे। हा रस्ता व पूल लवकरात लवकर व्हावा अशी नागरिकांची मागणी असून या कामाची दखल प्रशासनाने वेळेवर नाही घेतली तर कुणीकोणूर गावचे ग्रामपंचायत सदस्य कृष्णकांत कांबळे, धनाजी खर्जे, शैलेश लोंढे, प्रकाश चव्हाण, बिरू कांबळे, मारुती खांडेकर, रमेश चव्हाण, दादा रोडे व शेतकऱ्यांनी येणाऱ्या विधानसभा व जिल्हा परिषद व पंचायत समिती इलेक्शनवर आम्ही बहिष्कार टाकू असा प्रशासनाला इशारा दिला आहे। प्रतिनिधी संजय कांबळे, MJTV न्यूज, येळवी।